हॅलो एव्हरीवन, नीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आजची रेसिपी आहे मँगोचं रायतं, म्हटलं तर आंब्याचं रायतं, आणि ते सुद्धा गावरान पद्धतमध्ये, म्हटलं तर कोकणमध्ये केलं जातं त्याच पद्धतमध्ये। तर हे मिरमिरी आंबा आहेत, तर याला वास जो आहे तो मिरमिरी असतो आणि स्पेशली याचं रायतं बनवलं जातं। तर ज्यांना माहीत असेल त्यांनाच हे माहीत असणार गावच्या लोकांना। तर हे मी आंबे आणलेले आहे गावातून, तर त्याचं मी रायतं बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आपण स्टार्ट करूया रेसिपीला। आंबे मी छान असं वॉश करून घेतलेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। फर्स्ट त्याचा डेट काढायचा आहे आणि डेट काढल्यानंतर त्याची सालं अशा पद्धतीने काढायची आपल्याला। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व सालं काढून घ्यायची आहे। तर मी पाहणार आहे जे आंबे बरे आहेत तेवढेच मी घेणार आहे। तर चला तर तुम्हाला मी सर्व क्लीन करून घेऊन दाखवते। तर सर्व आंबे सोलून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि एक पण खराब निघालेला नाही आहे, सर्व छान होते। तर व्हिडिओ आपल्याला मोठं बनवायचं नाही, तर शॉर्टकट सर्व तुम्हाला दाखवते। आता सोलून झालेलं आहे, तर तुम्हाला आता मी त्याच्यामध्ये मसाला वापरणार आहे ते तुम्हाला दाखवते। हे वाटणसाठी घेतलेलं साहित्य, खोबरं घेतलेलं आहे मी, एक नारळ घेतलेला आहे पूर्ण, धने पावडर घेतलेली आहे, हळद पावडर घेतलेली आहे, आणि हा मालवणी मसाला आहे, फिश मसाला, आणि हे आहे कांदा, एक मोठा कांदा घेतलेला आहे। तर हे आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे बारीक। तर चला तर मी वाटण लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकार लावून घेतलेलं आहे। जास्त बारीक म्हटलं तर बारीक नाही, मोठं म्हटलं तर मोठं नाही, अशा पद्धतीमध्ये लावून घेतलेलं आहे। तर चला तर पुढचं रेसिपी स्टार्ट करूया। तेल गरम झालेलं आहे, तेल मी थोडं जास्तच वापरत आहे। तर मी 2 चमचे मोहरी घातलेली आहे। मोहरी छान भाजल्यावर आपल्याला घालायचं लसूण। तर मी 4-5 लसूण घेतले, लसूणने छान अरोमा येतो, मला तर वास छान येतो। आणि चिमूटभर घालत आहे हिंग, हिंग जरुरी आहे। थोडस परतून घेते, जास्त तांबूस व्हायला नाही द्यायचे आपल्याला। मँगो जे करून ठेवले ते मँगो घालून घेते। आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे, त्यासाठी थोडंसं तेल जास्त वापरायचे आपल्याला, जेणेकरून याचा स्वाद छान होईल आणि दिसायला पण ते जे रायतं आहे ते छान दिसतं। तर थोडंसं छान परतून घ्यायचंय आपल्याला। आणि आता आपल्याला घालायचं आहे वाटण, थोडं पाणी वापरलंय वाटण मध्ये, आणि अजून थोडं आपल्याला त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे, आणि एवढं पाणी बस आहे। छान ढवळून घ्यायचंय आपल्याला, आणि हे थोड्या टाइम नंतर एकदम घट्ट होणार। कुठचं पण कोकोनटचं ग्रेव्ही असते ती घट्ट नंतर। आता घालूया मीठ, स्वादानुसार मीठ वापरा, क्वांटिटी पाहायची आपल्याला केवढी आहे ती। जे वापरायचं आहे ते आपल्याला गूळ वापरायचं आहे, तर गूळ घालत आहे 2 तुकडे लहानचे। हे मेन आहे स्वादासाठी, तर याचा आंबट गोड आणि तिखट असा स्वाद होणार। तर आता छान उकळी यायला द्यायची आपल्याला, त्यासाठी ठेवायचं आहे झाकण उकळी येईपर्यंत। छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता छान असं ठीक व्हायला लागलेलं आहे। तर आपल्याला ही रेसिपी 15 ते 20 मिनिटं बस आहे शिजवायला, तर तुम्ही पाहू शकता। तर आणि आपल्याला फक्त 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे, फक्त 10 मिनिट। वाव, छान असा अरोमा सुटलेला आहे रायताचा, तुम्ही पाहू शकता। आता छान थिक असं झालेलं आहे, आणि थंड झाल्यावर आणि थिक होणार। तर आपल्याला आता इथे स्टॉप करायचं आहे।
छान टेस्ट होतो या रायत्याचा, गोड आंबट तिखट. तर नक्कीच बनवा. तर चला, तर गॅस बंद करते. मँगो रायता रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता, छान असं यम्मी झालेला आहे. आंबट गोड तिखट आणि आंबे जे मिळाले होते ते मिरमिरी होते, त्या कारणाने आणि छान टेस्ट होईल याचं. म्हटलं छान झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही रेसिपी शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग.